विधान परिषदेसाठी भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नावांवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। बैठकीनंतर भाजपकडून काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाणार। मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात मनसे मैदानात। आजपासून मराठी भाषिकांच्या रिक्षांवर मला मराठी येतं असे फलक झळकणार। मराठीला विरोध करणाऱ्यांच्या संपात सहभागी होऊ नका, मनसेकडून आवाहन। राहुल गांधी यांनी लोकसभेत 16चा आकडा सांगितल्यानंतर देशभर चर्चा। देशातील जनता 16 आकड्याचा अर्थ शोधते, लवकरच याचं उत्तर मिळेल। सरकार आणि भाजपबाबत हा आकडा असल्याचा काँग्रेसचा दावा। पुणे महापालिकेत प्रभाग समिती अध्यक्षांमध्ये भाजपचं वर्चस्व। महापालिकेत 13 जणांची बिनविरोध निवड। राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी भाजपमधील वाद टोकाला। निवडणुकीसाठी भाजप वगळून मित्रपक्षांच्या पॅनलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या। गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि भैया माने यांची हसन मुश्रीफ यांच्यामध्ये मागणी। अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाताबाबत माझ्याही मनात शंका, निरसन झालं पाहिजे। मोदी शहांकडून तपासाबाबत निष्पक्ष आणि सखोल तपासाचे निर्देश। सुनेत्रा पवार यांचं भाष्य। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची बारामतीतील प्रचार सभेतून ग्वाही। महिला आरक्षणाच्या आडून सरकार देशाचे तुकडे पाडणार होतं, मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं कुभांड फोडलं। नारी शक्ती वंदन विधेयकावरून उद्धव ठाकरे यांचा एनडीएवर निशाणा। मुंबईतील भाजपच्या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्यानं महिला संतापली। भाजपच्या मोर्चामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती। बाजूलाच मैदान असताना रस्त्यावर मोर्चा का काढला? संतप्त महिलेचा मंत्री महाजन आणि पोलिसांशी वाद।